आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मर्दवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करा अन्यथा आष्टा पोलीस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषण। श्रद्धा शिंदे। वाळवा तालुक्यातील मर्दवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्यापही मुख्य सूत्रधार आणि संबंधित डॉक्टर मोकाट आहेत। या उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे। संख्येने मोठे असलेल्या या संघटनेने आज तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पीडित मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टरवर आणि या कृत्यात सामील असलेल्या शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। राजकीय दबावामुळे या शिक्षकाचे नाव उघड केले जात नसल्याची चर्चा परिसरात रंगत असून प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींना जेरबंद करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। निवेदनाद्वारे संघटनेने प्रशासनाला बजावले आहे की जर या गंभीर प्रकरणातील उर्वरित आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेच्या वतीने आष्टा पोलीस स्टेशन समोर प्राणांतिक उपोषण करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। एका शिक्षकाचे नाव दबावापोटी लपवले जात असल्याचा आरोप अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अद्याप अटक का नाही? उर्वरित आरोपी मोकाट असल्याने मर्देवाडी व परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। या निवेदनावर संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धाताई अतुल शिंदे यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता प्रशासन या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय देणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।